तुम्ही काय कोणा गाईडलाईन दिला 2015 ची गाईडलाईन चुकीच्या पद्धतीने मला सांगू खासदाराच्या सभेत नोटीस नोंद करा कुठल्याही प्रकारची बांधकाम सरकारी परिषद करण्यासाठी परवानगी लागत नाही कारण ती घरकुल मंजूर केल्या जागा पाहून मंजूर केल्या वर्गावर तुम्ही दिल्या त्याला पैसे नसता का चुकीच्या पद्धतीने करू नका मॅडम तुम्ही आणले शिवाय तुम्ही बघा नियम आहे कुठलाही 15च्या गाईडलाईन आता 25 मध्ये नका चालू भारताच्या पंतप्रधानांनी सांगितलं की 2014 पासून नवीन भारत झाला 2014 च्या आधी भारत हा नव्हता म्हणून आता नवीन नियम आले ना चुकीच्या पद्धतीने बिलकुल होऊ शकत नाही 2015चा कुठलाही नियम नाही मी पण स्टडी करतो मला माहिती आहे 2000 रुपये जर टाकले असतात तर तुम्हाला सांगतो त्या लाभार्थीला रिपोर्ट द्यायला लागेल आणि एक बाहेर करेल विकास शुल्क तुम्हाला त्याच्या टॅक्स मध्ये लावा असं नाही करता येईल घरकुल बांधकामामध्ये तरी नाही तुम्हाला नंतर करा तुम्ही टॅक्स असेसमेंट टॅक्स असेसमेंट मध्ये करा ठीक आहे चलो सर टीम ने रोड पे बोले थे कि रोड हमारे अच्छे तो सर ने पूछे थे प्रशांत सर ने कि रोड कैसे क्या है तो हमारे जो इंदिरा नगर में जस्ट एंटर करते सर वार्ड नंबर 16 तो वहाँ जस्ट एंटर में नाली नहीं बनी ना पानी का सोल्यूशन है ना चावल फेंकते ना डस्टबिन का कुछ भी सोल्यूशन है तो वे कुछ भी नहीं बोल पा रहे हम 2 बार एप्लीकेशन दिए बट इनने कुछ भी नहीं बोले हमारे को कुछ जवाब ही नहीं मिला डस्टबिन नहीं सर आगे में वो आगे के घर के लोग वहाँ कचरा फेंकते और वहाँ पानी भी जमा होता है हम वहाँ से बाजू से जाते हैं घर के बोले कि वो पाइपलाइन चल रही है घन कचऱ्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे पर डे कितना निकल रहा है कचरा तुम्हारे यहाँ पर डे पे कितना किलो निकल रहा है कितने वार्ड है वार्ड नंबर चला जाऊ दे त्याची विल्हेवाट लावायसाठी किती एकरामध्ये तुम्ही डंपिंग यार्ड बनवला काही प्रोसेस वगैरे करता का ते काय करता बाहेर गॅस वगैरे बनवता का खत वगैरे काही किती मिळतं ते काही विकल्या मग विल्हेवाट लावली प्रत्येक वर्षाचे उत्पादन किती आहे खताचं नसेल माहित तर जाऊ द्या नाही माहित म्हणून सांगितलं तरी चालेल का मी विचार तुम्हाला माहित नाही बरोबर नाही प्लास्टिकचं काय करतो तुम्ही हाव आरो तुम्ही थोडीशी जानकारी घ्या तुमची उत्तर काही बरोबर नाही आणि पाण्याचं काय पाण्याचं सांगा पाण्याची व्यवस्था कोरेगावसाठी कशी केलेली आहे काय का पाणी पुरवठा कोण आहे नाही आणि ते रोड खराब आहे म्हणून सांगून आलेले आता म्हणून राहिलो काही नवीन रोड बनले का काही सिंचनाचे काही उद्दिष्ट नवीन रोड नाल्यांचे काही उद्दिष्ट वगैरे मुझे डालते हैं हम लोग चेक करेंगे वहाँ पे कैसे चेक करते हैं आप लोग को ठीक है हम लोग स्पॉट पर रहेंगे देखेंगे वहाँ पे क्या होता है ठीक है मैडम थोड़ा सा चेक कर लीजिए क्योंकि रास्ते खराब हो रहे हैं भंडारगढ़ में एक भी सीमेंट रास्ता नहीं है हाईवे भी है तो किलोमीटर ट्रैक है किलोमीटर ठीक है थोड़ा सा देखिए बाकी नीचे ले लीजिए एलईडी लाइट और बाकी सब कुछ अच्छा है सीसीटीवी वगैरह लगाएंगे कुछ
उपस्थित पदाधिकारी, आपण लाडकी बहीण योजनेबद्दल बोलू शकतो का? लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना भाजप सरकारने जो वादा दिला होता की प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार प्रत्येक महिन्याला, पण त्याबद्दल आता म्हणजे एका घरून एकच महिन्याला पैसे मिळत आहेत, बाकीचे 5 रुपये आहेत. त्याबद्दल काय सांगू शकतो का? नाव काय तुझं? सर माझं नाव नितीन कसबी आहे. गणपतीच आहे. हा विषय महिला बाल कल्याणकडे आहे. महिला बाल कल्याणचे आहेत का व्हिडिओज आहेत? महिला बाल कल्याण महिला बाल कल्याणकडे असल्यामुळे तहसीलदार हे उत्तर नाही दिलं. तो कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये 32,000 महिलांचे अर्ज जिल्ह्यामध्ये बोलले. तर तुम्हाला आम्ही माहिती मागितलेली आहे जिल्ह्याला. ते 2-4 दिवसामध्ये आमच्याकडे आलेली आहे. तुमच्या तालुक्याचे किती अपात्र आहे काय त्याची माहिती देऊ आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आम्ही बोलू की याच्यात सरकारनं काय बोलू. ठीक आहे. काफी महीनों से श्रावण पड़ा वाले निराधार वाले विधवा निराश्रित महिलाओं के पैसे अभी तक नहीं आए. काफी महीनों से ये क्यों नहीं आ रहे, कारण क्या है, इसके बारे में हमें थोड़ा माहिती मिलना चाहिए. श्रावण बाळचा तसं काही विषय नाही आहे, कारण श्रावण बाळचे लाभार्थ्याचे पैसे चांगले ठेवले होते आणि आवश्यक पैसे आपण वितरित केले आहे. विषय येतो इंदिरा योजना बीपीएल वाले आहेत. बीपीएल योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लोकांचे बरेच महिन्यापासून पैसे केलेले नाही, कारण आता ते डीबीटी डिसेंबरपासून डीबीटी मार्फत पैसे चाललेले आहेत आणि ज्या लोकांचे मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि बँक अकाउंटची लिंक नाही आहे, ज्याची डीबीटी झालेली नाही आहे, अशा लाभार्थ्यांना पैसे जात नाही आहेत. त्याच्यासाठी आपण ज्या लाभार्थ्याला पैसे जात नाही यांची नोटीस सुद्धा काढलेली आहे आणि त्याचा नोटीस सुद्धा वाटप झाले की त्याचे लाभार्थी आपल्याकडे डीबीटीची कार्यवाही पूर्ण करत आहेत. तसेच आम्ही मंडळाने हे मागच्या महिन्यात सुद्धा कॅम्प शिबिर राबवलेलं होतं डीबीटीसाठी. परत उद्या सुद्धा एक शिबिर घेत आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही डीबीटीची कार्यवाही पूर्ण करत आहोत. इस विषय में आपको एक जानकारी देना चाहता हूँ. मॅडम तुम्ही हे पैसे मिळाल्यानंतर कन्फर्म कसं करता? पोर्टल करून सगळी माहिती असतं. पोर्टल तर ते उघडतच नाही ना, सर्वच चालू पेमेंट होतं. दर महिन्याच्या 5 तारखेला आपण पेमेंट होतं आहे त्याचे. कन्फर्म ते पोर्टलवर पाहतात. ऑपरेटर आहे सर आपल्यासोबत. लाभार्थी आम्हाला फोन करत असतात त्यांना मिळाले नाही. डीबीटी झालं नसेल सर. डीबीटीचं नाही ना, तुम्ही म्हणता दिला आहे पोर्टलवर दिसते पण त्यांना पैसे त्यांच्या अकाउंटवर पोहोचले नाही. कन्फर्म कसं करतात ते? दुसरा काही तरीका आहे का की याची तुम्हाला माहिती मिळेल? पोर्टलचं तुला तुम्ही दुसरं तर काही विषय नाही आहे. ते पोर्टलमध्येच आपल्याला देणार की कारण की 2 महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा म्हटलं होतं कलेक्टर साहेबांना विचारलं, सगळे पैसे इकडचे डिस्पर्स झाले आणि तुमच्या त्या पोर्टलवर दिसते दिलं, लोकांना मिळालं तुझं पैसे नाही. ते पोर्टल तुम्ही फीडबॅक बऱ्याच लोकांचं केवायसी होत नाही. केवायसी आम्ही पाठवलं तर आम्हाला विचारतात काय प्रॉब्लेम येते, तर आम्ही ते फीडबॅकमध्ये शहरामध्ये देतो. तर काही कसं केवायसी पण झालेलं नाही आहे, तर आमच्याकडून पैसे जातात. तर केवायसी पण झाल्यामुळे ते बँकेत त्याचे खाते जमा होते. जो केवायसी अपडेट आधार अपडेट ये सब गलत आहे. आणि आधार अपडेट 6 महीने से नहीं हो रहे. अब 6 महीने से नहीं हो रहे तो तुम उनका पैसा नहीं डालोगे. केवाईसी नहीं हो रहा है तो क्या उनका पैसा नहीं डालोगे? गोंदिया तालुका में ऑफलाइन भी पैसा डाला गया है, गोरेगांव में क्यों नहीं डालेंगे? गोंदिया तालुका में ऑफलाइन भी पैसा ऑफलाइन निधीच येत नाही सर आपल्याला. ऑफलाइन निधीच प्राप्त होते. तसं जर काही असतं तर आम्ही पण दिलं असतं.
ऑफलाईन विधी नसते, ते डायरेक्ट ड्युटी मार्फतच असते. मॅडम आपल्याला आपले आमदार विजय रामलांडे तहसीलदार मॅडमशी बोललं, विनोद अग्रवाल यांनी बोलले की 6 महिने तुम्ही तुमचे मेकॅनिझम खराब आहे तर त्याचे पैसे केव्हा टाकणार, तर भोजन त्यांनी सुरू केला आहे विचारा तुम्ही. आणि बिहार असा कुठे नाही लोकांना त्रास कसे आला, तुमची चूक ना लोकांना त्रास कशाला. नाही सर, लोकांना त्रास देऊन आपण क्या ऑनलाइन में देव ऐसे भी तो वसूली करना लाडकी बहनों से पैसा तो गरीबों से वसूल करो मत, जो बैठे उनको तो पैसा दे दो, पुण्य भी देगा मैडम. तुम्हारे हमारे महाराष्ट्र के उम्र से लोग हैं मैडम. माहिती काढून टाका, तसं असेल तुम्हाला ऑप्शन तर तुम्ही करून टाका. ठीक आहे, ऑफलाईन नाही सर, ऑफलाईन नाही सर. माहिती काढा, त्यांचा क्वेश्चन समजून हॅलो पण मानधन दिलेलं नाही गेल्या 1 वर्षापासून. 1 वर्षापासून नसेल, डिसेंबर पासूनचा प्रॉब्लेम सुरू आहे, ते पण डीपीटीचं आहे. श्रावण बीपीएल आहे तुमचं, बीपीएल वाल्याचा प्रॉब्लेम म्हणजे सांगितलं, बीपीएल वाल्याचा प्रॉब्लेम होतो आहे. तुम्ही कार्यालयाला आले होणार, तुम्ही डीपीटी करावं लागेल तुम्हाला. आधार अपडेट करणार आहे, आपका आधार अपडेट नहीं होगा या फिर बैंक से अकाउंट लिंक नहीं होगा या फिर बैंक में केवाईसी नहीं होगा, सिर्फ सेंट्रल गवर्नमेंट की जो स्कीम उनका प्रॉब्लम है सर. ओके मैम, आपने आपको मिलेंगे. हाँ, आधार कार्ड, आधार ठीक है. आपण मॅडम कोणता कोणाच्या अंगणाने डोळे नाही पाहिजे त्याच्याकरता आधार कार्ड असतील नसतील झालेलं काही पेशंट केस म्हणून तुम्ही करून टाका. आम्ही तसं माहिती पाठवलेली आहे सर, बऱ्याच किंवा डोळ्याने पण आणि होत नाही आधार ते माहिती पाठवलेली आहे तशी मीटिंग वगैरे बघू सर. तर काही लोकांनी आम्ही आता कॉन्टॅक्ट करू. संजय गांधी निराधार योजनाची लाभार्थ्यांची संख्या किती आहे? लाभार्थ्यांची संख्या किती? ही यादी केव्हापासून आहे तुमच्याकडे? 28/8ला. याच्यापूर्वी किती लोक होते? लास्ट अपडेट केलं असेल तुम्ही? नवीन काही आल्या असतील का श्रावण बाळच्या आणि बाकीच्या संजय गांधी निराधार योजना? प्रक्रिया थोडासा समजून सांगायला नवीन पद्धतीने ऑनलाईन फॉलो करून. ठीक आहे, अजून काय प्रश्न कोणाला? सामान्य आधार एक प्रश्न आहे. तहसीलदार मॅडमकडे जवळजवळ वर्धेचे 6 ते 7 महिन्यापासून वर्धेचे अर्ज प्राप्त आहे त्यांच्याकडे, लेकिन आजपर्यंत एकही शेतकऱ्याचा प्रोजेक्ट झालेला नाही. कारण शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे, कारण काही वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांसाठी पैसे प्राप्त असते, शेती होत आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचे प्रोजेक्ट झालेले आहे, त्यांची रजिस्ट्री होत नाही. अशा पद्धतीने तहसीलदार तुमच्या हात धावण्यात आला आहे. 2019 जे शेतकरी कुटुंब पाडलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांची वाढ साताऱ्याला नोंद आहे त्या भारताला आजपर्यंत पीएम किसानचे पैसे आणि त्यांचे अर्ज सँक्शन झालेले नाही. अशी अवस्था तहसील झालेली आहे. मी वारंवार आपला प्रतिनिधी पाठवतो, कारण शेतकरी माझ्याकडे कार्यकर्ता आहोत म्हणून माझ्याकडे तसा त्यांनी किती केसेस झाले? उत्तर त्याच्यात जवळ 300 केसेस त्यांना आहेत ना मॅडम, जवळजवळ 300 केसेस आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे चालले, ज्याला आता डाटा नाही आहे ऑफिसला त्यांच्या, आणि ते तुम्हाला त्याला सॉल्युशन सांगतील. दुसरी गोष्ट अशी आहे, कार्यालयामध्ये मला सांगतो आपल्याकडे कॅल्सीवर पैसे झालेले आहे, पण त्यांच्याकडे टीसी नाही, पुरावा नाही, पण त्यांच्या आधार कार्डवर आहे आणि त्यांचा मुद्दा जवळजवळ संजय 50 वर जातात. अशा लाभार्थ्यांना संजय गांधी असो किंवा गावपाल योजनेमध्ये त्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी माझी मानसिकता आहे. म्हणून मी वारंवार त्यांना माहीत आहे की वारंवार तहसीलला पुढे जातो आणि ते पुन्हा प्रकरण स्वतः जाऊन बघतो. मी तुम्हाला माझ्या पुढे नाही सोल्युशन काढून टाकायला ऍक्च्युली मी संजय गांधी तहसीलदारच आहे. कारण
आपल्या गोरेगाव तालुक्यामध्ये एकही शेतीच्या गाडी नाही, त्याच्यामुळे आपण शेतीचे घरकुलाकरता किंवा बांधकामाकरता बांधला पण घर बांधत असताना त्याला मुरुम माती लागत. पण आपल्या तालुक्यामध्ये एकही मुरुमाची म्हणजे आपण संकल्पना करतो, पण वन विभाग 1918च्या कायद्याअंतर्गत एकूण कलेक्टर पासून प्रस्ताव वन विभागाला जातो, पण वन विभागाचे लोक त्याला 1918 मध्ये जी जागा आहे ती जागा वनामध्ये दिसते, त्याच्यामुळे त्या भागाची वन विभाग देत नाही. त्याच्यामुळे एकही मुरुमाच्या वगैरे लागत नाही. शेतीच्या बरोबर घर बांधताना फरक लागतो. आता आमच्या क्षेत्रात छोटे छोटे पत्रकारांचे जमाती चालले, एका ट्रॅक्टरला यांचे रेवडी आहे, तलाठी आहे, ते गाडी पकडताना 1,80,000 होतीला का गाडी जेव्हा होते आता माझी टीम गाडी सोडवली नाही. तो एक म्हणजे आभार कलेक्टर त्यांना पत्र देऊन आपल्या गोरेगाव तालुक्यामध्ये मुरुमाची म्हणजे परवानग्या आधार घाट आहे, म्हणजे ज्याचे प्रस्ताव काही आमच्या भागातून आपण त्या भागातून पट्टा तो इथून मोठी बांधली त्या भागात इकोसेन्सिटी म्हणून परवानगी देत नाही. ज्या भागात एखादा शेतकरी लागू परवानगी देता त्या भागात ते वन विभागाने एनओसी देत नाही. त्याच्यामध्ये आपण पीएमओला म्हणून त्यांना एक पत्र द्यायचं आहे, कलेक्टरला काही कामाला म्हणजे गोरेगाव तालुक्याकरता एका नदी पात्राचा एक घाट म्हणजे गोरेगाव घरकुलाकडे म्हणजे एकही घरकुलाला 5 लाख पैसे मिळाले नाही असं एक प्रश्न आहे. तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक नगर पंचायतचा उद्देश आहे की माझ्या गावावरून इथे 50 कोटीची एक जलजीवनची घटक मध्य प्रदेशातून पाण्याची पाईपलाईन येत आहे. त्याच्यामध्ये माझ्या ग्रामपंचायतीने कागदला लागून ते पाईपलाईनची एजन्सी दिली होती. त्याच्याशी कलेक्टर साहेबांनी घाटामध्ये गेले, त्या ठेकेदाराला ते समीर देवरे आणि विनोद अग्रवालचा भाऊ विनोद अग्रवालच्या विजाच्या कंपनीचा जो टेंडर आहे टेंडर जो अवैध झालेला आहे, त्याच्यामध्ये टेंडरही टाकलेला तुम्ही DMI टेंडर दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्याची पाईपलाईन ज्या भागातून कॅनलच्या खालून जी एनओसी दिलेली आहे त्या भागातून त्या नगरपंचायतची सुरू नगरपंचायत त्याला सूचना देऊन ज्या भागातून मी एनओसी दिलेली आहे त्या भागातूनच पाईपलाईन द्या पाहिजे. त्याच्यानंतर पाईपलाईन घटक त्याकडून पुढे जात आहे 50 कोटीच्या काम आहे पिण्याच्या पाण्याचा घटक म्हणून तो प्रस्ताव आपण तयार करून तो ऐकत नाही ठेकेदार तो म्हणजे भाऊच्या पिंगुळाच्या एक पाठला जोडून मी आता राधाच्या कंपनी नावाचं काम आहे. मॅडम या प्रोजेक्टची माहिती आहे का तुम्हाला? तेच मग असे विचार होते की पिण्याच्या पाण्याचा काय तहसीलदार सीओ मॅडम आणि जो पाणी काम करा त्याच्या DPR वगैरे काय त्याच्या ठेकेदाराला बोलून तुमच्या ऑफिसला आमच्या सांगा डिटेलमध्ये का काय कशी योजना आहे काय आणि जे प्रॉब्लेम आहे तिथे त्याला आलेला नाही कटकीला ते पाईपलाईनचे झालेले तोडून काढायचे आणि इथून करायचं मला त्या दिवशी कलेक्टर साहेबांना त्या दिवशी त्याला त्या दिवशी कलेक्टर साहेबांना त्या दिवशी त्याच्यानंतर एक दुसरा गौतम साहेब आपल्या गोरेगाव तालुक्यामध्ये 55 डॉक्टरांची आहे. आपल्या माध्यमातून जे इमारतीचे कामं सुरू होतात एखाद्या ग्रामपंचायत 2-3 कोटी काय तुम्हाला तरी पिछले 6 महीने पहले आयुष्मान भारत कार्ड बने सब घर घर जाके सबके कार्ड बने उसके पैसे भी दिए. फिर जब पेपर में आ रहा है वर्तमान पत्र में आ रहा है कि फिर से आयुष्मान भारत के कार्ड बताओ ये क्या है बार बार तो ये आरोग्य के बारे में पता है
आयुष्मान भारत ये कार्ड बनाने के लिए घर का ऐसा सेविंग रोगी बन गए, पैसे भी देते हैं रुपये के हिसाब से एक का, फिर से भी पेपर में जो कर जाए कि आयुष्मान भारत की कार्ड बना, ये आयुष्मान भारत की कार्ड जो बनेगा तो मरीज तो मर जाएंगे, जब तक उसकी योजना आती नहीं, उसको जो 5 लाख का ये देते बोलते और बार-बार कार्ड मला माहिती आहे का उत्तर आपलं प्रश्न विचारलं या संदर्भात अरे आमचा नका बोलू ना तिथे आमचा बोलू नका आयुष्यमान भारतच्या संदर्भात कोणाला माहिती आहे का अधिकारी वगैरे आहेत का इथं आरोग्य कोणी गरजू वाले प्रॉब्लेम आहे तो प्रश्न आहे ते तुमच्या बाबतीत तुम्ही त्या आरोग्य विभागाला तुमच्या त्यांना पण प्रधानमंत्री आवास ग्रामीण त्याचा या ठिकाणी आढावा घेतला आहे. प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा 2 यामध्ये 75 गोरेगाव एकूण 10,438 मिळालेले होते. त्यापैकी मंजूर झालेले 10,425 आणि पहिला हप्ता झालेला आहे 10,730 रुपयांना. अशाप्रमाणे आपले काम चालू आहे सर. त्यापैकी पूर्ण झालेले आहे 2359 भरपूर पूर्ण झालेले आहे. तुमच्याकडे 10,000 घरकुल आहे. हो सर. या 10,000 घरकुलांना वर्गाला पूर्ण केले. हो सर. बरोबर पूर्ण झालेले आहेत आणि प्रथम हप्ता पण विक्री झालेला आहे. त्यांना शेतीची व्यवस्था कुठून केली आहे? तर 3/5/2025 ला तहसीलदार मॅडमला पत्र दिलेलं आहे. लाभार्थीच्या भेटले आहे नाही सर. रेतीवर भेटले ते काम कम्प्लीट कसे झाले? लाभार्थी आपल्या सोयीचे काम केलेले आहे. ते चोरीचं मग त्याची राहायची कुठे आहे? तसेच 5 ग्राम रेती सर्व म्हणाले सांगा घरकुलामध्ये 5 लाख केल्याच्या संदर्भात तो गव्हर्नमेंटचा जीआर आहे. तुमच्या बांधकामामध्ये राहायची आहे ना? राहायची आहे. राहायची जेव्हा राहायची रक्कम तुम्ही कुठे टाकली? लाभार्थीला स्वतः अप्लिकेशन करायला लागते सर यासाठी 5 ग्राम रेतीसाठी. आणि सर्व लाभार्थ्यांना तुला आहे की मला एवढं विचारायचं आहे की हे पंचायत समिती वाड्याला चालवता का? काही कायदे आहेत की नाही? तुम्ही एका बाजूला रेती दिली नाही, त्या लोकांनी घरकुल पूर्ण केले, मग त्याची राहायची कोण खाली? ती कोणाला गेली राहायची? बघा अशा पद्धतीचं करू नका. आता त्या डोळे चव्हाणकडे सर्वांनी म्हटलं की ते नाही तुम्ही हे व्हिडिओ तुमच्याकडे आम्हाला माहिती तुम्ही लोक इथे काय पारस्थिती करता का? की तो काँग्रेसचा, तो बीजेपीचा, तो जनता दलाचा, तो त्याला 10 मार्क जास्त मग याला हे अरे आम्ही इन्क्वायरीला लावलं ना तुमच्या इन्क्वायरी म्हणतो सगळ्या तुम्ही एकही लोक जागेवर राहणार कमी जास्त थोडाफार करा. पण इतक्या राहायची कुठे तर तुम्हाला सस्पेंड करावं लागणार, कारण तुम्ही राहायचे पैसे चुकीला दिले लोकांना. कारण त्यांनी रेती त्यांच्याकडे आहे ना ते राहायची पासेस आहे घरकुल धारकाकडे. ज्या लोकांनी घरं पूर्ण केले त्यांनी रेती टाकूनच घर केले, मातीनं बांधलं रेतीनं केलं ना. रेतीनं जेव्हा केलेलं तेव्हा त्यांनी रेती करून आणली, त्याची आहे पावती नाही. मग पावती नाही तर घर कसं आपल्याला पुढे झाला कसं झाला? अशा प्रस्ताव पाठवला होता 10,000 घरकुल पूर्ण झाले यामध्ये लाभार्थीला स्वतःला पण अप्लिकेशन करायला लागेल.
म्हणजे तहसीलदार मॅडमला ऍप्लिकेशन करून व्हिडिओला माहित नाही हो काय सांगता तुम्ही आधी त्याला किती होता घरकुल पूर्ण झाले होता कुठलं उत्तर देता उत्तर सांगितलं तुम्हाला प्लॅन पूर्ण उत्तर द्या आपण आपल्या खासदाराची सभा खेड्या गावाची सभा आहे आणि जे बसणारे सगळे लोक काय सगळे शिक्षित आहे तुम्ही चुकीचा उत्तर देऊ नका पुन्हा तपासा आणि नंतर मीटिंगमध्ये द्या उत्तर खासदारांना द्या बसा मला रमाईचे धर्मनीतीमध्ये झाले रमाईचे घरकुल मंजूर झालेत का हो सर रमाईमध्ये सध्या 2025 पासून मंजूर मिळालेली नाही मंजूर झाले किती लाभार्थींचा प्रस्ताव आहे प्रस्ताव तर आपल्याकडे आहे सर प्रस्ताव आहे पण ते आपला जो शासन निर्णय आलेला आहे त्या अनुषंगाने आता रमाईचे प्रस्ताव थांबवलेले आहे रमाईचे घरकुल जर तुम्ही थांबवल्या तर त्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राने थांबवलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेत इन्क्लूड केले का हो सर आणि त्यांच्या सर्वांचे SC ST सर्वांचे आम्ही सर्वे केलेले आहे सर आणि सर्वेचा आकडा आहे सर आपला गोरेगावचा तेवढा मला सर्वांचे आम्ही सर्वे केलेला आहे हो सर पाठवले मंजुरीला नाही सर प्रधानमंत्रीमध्ये करण्यात आलेलं आहे झाले का मंजूर त्याच्या नाही सर आता त्याची केस चालू आहे चेकअप सर्वे झालेला आहे आता पूर्ण ते कंप्लीट नाही झाले तुमच्या पंचायत समितीच्या परिसरात म्हणजे गावात आकस्मिक घरकुल योजनेच्या अंतर्गत असे किती घरकुलाचे काही प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठवले नाही सर आपल्याचा घर जळला असेल अतिवृष्टीला पडला असेल असे काही लाभार्थी आहेत का आपल्याकडे प्रस्ताव नाही आले आहे सर अतिवृष्टीचे मागे पाठवलेलं होतं सर टोटल घरकुलाची आवश्यकता किती आहे काय आकड्या तुमच्याकडे फक्त वरून उद्दिष्ट आले ते उद्दिष्टीच्या सोडून जे आता जे सामोरं जे आपल्याकडे झालेले आहेत सर सर्वे झालेले आहेत 13,290 लोकांचे झाले आहेत 13,200 मध्ये झालं सगळ्यांना घरकुल मिळाला नव्याने जे आलेले आहेत ते सर्वे झालेले आहेत उद्देश आता 30 तारखेला प्रधानमंत्री म्हणजे प्रत्येकाला घरपण मिळालं पाहिजे हो सर 13,000 रुपये जे मिळाले त्याला बघून नवीन नाम सर्वे झाले त्यांचं गोष्ट आहे टोटल किती आहे 13,290 सर सामान्य 13,290 म्हटलं तुम्ही टोटल किती आहे गरज कितीची आहे आणि 2011 चे जमा नाही का त्याने नवीन सर्वे केला होती सर आम्ही नवीन ते 2011 चे जमा चालू झाले माहिती मग तशी मिळेल गव्हर्नमेंटला ऍक्च्युली माहितीच नाही मिळेल किती घराची आवश्यकता आहे म्हणून खातूर मारतो तर सांगतात 1000 बनवा 2000 बनवा 5000 बनवा तुम्ही आता नवीन जो सर्वे होता त्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड करायचे होते ना नवीन सर्वे सर्वांना टाकलेलं आहे सर्वे केला का तुम्ही हो सर आता कुठला झालेला आहे झाले कुठला सर्वे सर आपला सर्वे 11च्या यादीनुसार झालेला आहे 11चा नाही तर नवीन जो सर्वे 11च्या यादीनुसार प्रबळ आलेला होता त्यानंतर 18च्या सर्वेचा ड्रा आलेला होता आपला आणि आता आवास नुकता तिसरा सर्वे झालेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सरकारलाच घर बनवायचे आता त्याच्यासाठी रमाई आणि समिती बंद केले तुम्ही बंद केले ना आता नवीन याच्यामध्ये किती लोकांना करायचे टोटल सगळे कव्हर झाले का 2011 याच्यामध्ये आधी बनवून राहिले 13,200 झाला का 13,200 सर्व 13,200 म्हणले पूर्ण घर बनले लोकांना नाही सर 13,000 येणारे लाभार्थी आहेत येणारे लाभार्थी येणारे तेच म्हणून टोटल का 13,200 इथं घर दिले हो सर नाही सगळ्यांना घर मिळाले का नाही सर अजून येणाऱ्या काळात म्हणजे पुण्याला सर्व होण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट नाही म्हणून मी साहेब एवढे पॉप्युलेशन आहे प्रत्येकाला घर भेटला पाहिजे ना बरोबर कोणी अवयव तयार करायला भेटला पाहिजे भाव बंद अलग होतील का नाही पण आज जे आहे वास्तविक लोकसंख्या 2011 चे जमा करून आहे आता 2025 चे जमा आहेत का काही असे लाभार्थी जे वंचित राहू नये त्या देशामध्ये राहू वंचित तर नाही आहे आपल्याकडे आकडे बरोबर काय
बरोबर चेक करा तुम्ही आणि ते सांगा मला तसं डिटेलच्या अंतर्गत ठीक आहे. तर तुम्ही सांगा हे रिपोर्ट दिले जातात ठीक आहे. तुम्ही गडबड केली आहे तर तुम्ही सांगायची ना ठीक आहे. सर 2016 मध्ये पंतप्रधान आवास योजना ही सुरू करण्यात आली. त्या प्रकारे 3 टप्प्यामध्ये त्यांचे नाव अति आवश्यक जे होते ब मध्ये आले फ मध्ये आले. गोरेगाव तालुक्यामध्ये आजही यांच्या पंचायत समितीच्या चुकीमुळे जवळजवळ एका गावामध्ये जसा मोठा गाव आहे ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये 40 ते 50 एखाद्या गावामध्ये 20 ते 35 या सिस्टममुळे यांनी गावाकडे अपात्र केला होता. आता सिस्टम चालवणारे कोण होते? पंचायत समितीचे कर्मचारी होते. सर्वे तुम्ही केल्या होत्या आणि त्यामध्ये जवळजवळ जर अप्रॉक्सिमेटली आपण बोललो 800 ते 1000 घरकुलं नामांकित करण्यात आले होते. अपात्र जे पात्र होते ते कच्चे घर होते त्यांच्या घराच्या समोर माहिती पक्के घर आणि आजपर्यंत बॅकलॉग हा पंचायत समितीला कळला नाही की बॅकलॉग पूर्ण कसं करायचं. फक्त माहिती ते आढावा बैठक झाली की होते त्याची भरभर माहिती देण्यात येते. आजपर्यंत त्या पंचायत समितीमध्ये त्या कमीत कमी 1000 घरकुल पासून ते लोक वंचित आहे आणि नवीन सर्वे तुम्ही केल्या हे हा सर्वेचे उरलेले लोक आहेत ते 2 वाढीव कुटुंब ज्यांच्या घरी मुले तोरण आले वडिलांच्या नाव आधीच्या यादीमध्ये होता त्यांचे लग्न झाले त्याच्यामध्ये ह्या 5-7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये लग्न झाले त्यांचे नाव तुम्ही वाढवल्या परंतु जे प्रकल्पापासून वगळण्यात आलेले होते जे अति आवश्यक होती दुसरी नंबरची यादी त्याच्यापैकी आजपर्यंत तुम्ही त्यांना घरकुल दिले का? त्यांना घरकुल देण्यात आले का? नाही. असं कमीत कमी 1000 लाभार्थी 56 ग्रामपंचायतीमध्ये काढले तर शिल्लक उरलेले आहेत. आधी त्यांच्या मोक्ष लावायला पाहिजे ना नाही का? वारंवार आपण यांच्यासोबत चर्चा केली सत्ता नसल्यामुळे कोणी ऐकत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी आज 1000 परिवार गोरेगाव तालुक्याचे आधी वंचित आहेत. आता ज्या गावाचे ते बसलेले लोक हे प्रमुख आहेत एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत एखाद्या ठिकाणी सत्ताधिकारी आमचा व्यक्ती असेल त्या ठिकाणी तो त्याला लोक अरे भाऊ मेरी तो घरकुल आईच नाही आधी करतो काही लोकांना आतापर्यंत एकाही गावामध्ये जाऊन घरकुलाची कोणत्या पद्धतीने मंजुरी देता तुम्ही माहिती आजपर्यंत बॉटल लाईन मध्ये जाऊन पंचायत समितीने दिलेली आहे का? दिलेली आहे का? कधीच दिलेली नाही आहे आणि ती 1000 लोक त्याला लोकांवर कोणावर केले असतील कोणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी त्याच्यावर टाकतील ना तर आधीचं बॅकलॉग तुम्ही पूर्ण करायला पाहिजे ना. आज तुम्ही जे सर्वे केलेले आहे तो सर्वे एखाद्या कमीत कमी 5 महिने किंवा 7 महिने लागतील. 7 महिन्यामध्ये निवडणुका येतील एखादा चांगला काम करणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा त्याला त्याच्यावरती लोक तिरतोडे होतील ना. चुकी कोणाची? तुमची पंचायत समिती आणि बसलेल्या पंचायत समितीमध्ये जे जनहिताचे काम आहे त्या जनहिताच्या कामाच्या संदर्भामध्ये सदर चर्चा व्हायला पाहिजे. लिमिटेड 2-4 लोकांचा विकास करण्यामध्ये पंचायत समितीच्या उद्देश असू नये परंतु या तालुक्यामध्ये एकच गोष्ट चालू ऑफ इज ऑलवेज राईट. सत्ता आहे सत्तेपुढे कोणाच्या शाळा पण चालत नाही. 2-4 लोक सगळ्या संपूर्ण गावाचा विकास MRTS मध्ये विकास आणि मोठ्या गावामध्ये काही नाही. ते मस्टर तर आमचे मस्टर विकत नाही आहेत आमचे ते कामं पण दिले आहेत. आम्ही मागच्या 8 महिन्यापासून गावाचे 15 रस्ते तयार करू शकत नाही. अशी परिस्थिती एका गावामध्ये निर्माण झालेली आहे. त्याला फक्त मोठी गोष्ट गावाच्या समजा कोणी व्यक्ती आहे तर कुठे पक्षाचे असेल पण त्याला ते प्रपत्र बच्या आधी काय आहे तर त्याचे निराकरण करून सांगा. पुढची बोलले की सिस्टमॅटिक बदल होते सर 2018च्या सर्वेनुसार जे सिस्टमॅटिक ऑटोमॅटिकली रिजेक्ट झाले होते त्याबद्दल तसं त्यावेळेस ग्रामपंचायत ऑपरेटरचे सर्वे केलेले होते त्याच्या चुकीच्या माहिती झाल्यामुळे ते सिस्टम रिजेक्ट झालेले होते सर ऑटोमॅटिक. तर त्यानंतर आपल्याला 24ला मोठी आवाज म्हणून आपल्याला आलेली ओबीसी आणि एसबीसी आहे त्यामध्ये त्या नावाला आपल्याला घेता आलेला होता. मोठी आवाज योजनेचे जे घर मंजूर झाले होते त्यांना पैसे मिळाले का? पूर्ण आपल्याकडे होणार पूर्ण दिल्या किती घरकुल झाला काय? आपण आपल्याकडे 25 ते 28 घरकुल होते
25 त्याच्यामुळे विषय असा आहे, ऑब्जेक्टचा जो मुद्दा उचलला की घरकुल जो सर्वे आहे तो सर्वे तुमचा केव्हा होईल, केव्हा त्या लोकांना घरं भेटतील, केव्हा तुम्ही मंजूर करणार नाही सर, ते सिस्टम मीटिंग झाले ते आपल्याकडे आता आलेले आहे. आधी आहे हो सर. म्हणजे ते लोकांना वंचित राहणार नाही सर, नाही. ठीक आहे, कोणासाठी होत आहे सन्माननीय खासदार महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मागील 4 महिन्याअगोदर वर्तमानपत्रामध्ये आम्ही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण बाबत वाचलं होतं की भरपूर 1,41,500 रुपये गावाला मिळत आहेत, आणखी 50,000 रुपये त्यांना वाढीव मिळणार आहे आणि त्यामध्ये 30,000 सोलर लाईट जाण्यात येणार आहे. असं काही क्रिया आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहे का? आणि दुसरं माझं पॉईंट आहे की 25 वर्ष अगोदर ज्या लाभार्थ्यांना 28,500 रुपयाचं पंतप्रधान आवास मिळालेलं होतं ते संपूर्ण जीर्ण झालेले आहे आणि ते आवास त्यांच्या ऑनलाईन झालेले आहे आणि त्यांना दुसरा आवाज मिळत नाही. याच्यासाठी काही उपाययोजना आपण शासनाकडे करण्यात आलेली आहे का? मी खासदार साहेबांना विनंती करतो की आपण याबाबत पाठपुरावा शासनाकडे केलेला आहे. विकास यांचा मुद्दा जो आहे, इंदिरा आवास योजना त्या मिळालेल्या होता, त्यांच्या संदर्भात काय माहिती द्या. 50,000 वाटण्याकडे GR आलेला आहे सर. तो GR आहे सर आपल्याकडे 4 एप्रिल 2025. यामध्ये 35,000 हा वाढीव अमाऊंट मिळेल आणि 15,000 MW वाटचा सोलर ऊर्जा आहे त्याच्यावरती 15,000 इतके मिळतील. जर लाभलेल्या व्यक्ती सदस्य मिळणार नाही तर 15,000 30,000 मिळेल सर वाढीव. 4 एप्रिल 2025च्या GR आहे आपल्याकडे. त्या GR मध्ये रवाईसाठी सर्व बंद केलेले आहे सर. अब इसके ये आला बैठक जहाँ समाप्त होने के पहले मैं खासदार महोदय एक आपसे कहना चाहता हूँ कि मैं ये जानना चाहता हूँ कि अभी जो चुनाव है नगर पंचायत के ग्राम पंचायतों के, इस चुनाव में जो डायरेक्ट सरपंच का जो चुनाव है ऐसा कोई यहाँ तहसीलदार कैडर से मैं ये पूछना चाहता हूँ, ऐसा कोई GR निकला क्या कि उपसरपंच को मतदान करते हो सरपंच मतदान नहीं करेगा, ऐसा GR है क्या? ये हुंडी पार ग्राम पंचायत की ऐसी घटना हुई कि वहाँ के सरपंच को मतदान करने का अधिकार नहीं दिया गया. फिर GR होगा तो ठीक, या नहीं होगा तो तहसीलदार के जो नियोजक अधिकारी गया था उस पर कार्रवाई होना चाहिए. ये क्यों ऐसे डिले कर रहे हैं? तो नियोजक स्थगित करके नए से नियोजक लेना चाहिए. क्यों इंतजार करवाने का कोर्ट में जाने के लिए बाध्य करते हो? विषय गंभीर आहे. डायरेक्ट सरपंच म्हणून जो निवडून आलेले आहेत डायरेक्ट जे सरपंच निवडून आलेले आहेत त्यांना निर्णायक मत देण्याचा पूर्ण अधिकार त्यांनी आहे. आता मी तुमच्याकडे दिलेला मुद्दा असा आहे की प्रत्येक इथे सरपंच जो होता ते बसलेला होता
तरी तुमचं चुकवली नाही तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून गेलेला होता, त्यांनी त्याला मतदार करून दिलं नाही. म्हणून त्या सरपंचाच्या हा मताचा अधिकाराचा हनन करण्यात आलेला आहे. आणि म्हणून जो कोणी निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी केला होता त्याला एक्सप्रेस फॉलो करा आणि विचारा की तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे त्याला मतदानापासून वर्ष. कारण हा विषय अत्यंत गंभीर आहे. प्रयत्न काढला ज्या प्रोसिजर अधिकाऱ्यांना माहित नसेल वाचून घ्यायचं. GR आहे, स्पष्ट आहे, एकाएक त्याचा अधिकार आहे, सगळं आहे. कोणाला करतो तो त्याचा होतो. तुम्हाला तात्काळ ते निर्णय द्यायला पाहिजे. मॅडम इथं सगळे अधिकारी उपस्थित नाही तुमच्या मीडियाला आणि माहिती परिपूर्ण नाही आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये 15 दिवसानंतर एक मीटिंग घेऊ आणि संपूर्ण माहिती त्या लोकांना फायदा झाला पाहिजे. गव्हर्नमेंटला माहिती जात नाही आणि त्यांना जाणार सगळे प्रॉब्लेम. तुमच्या मीटिंगला तुम्ही बोलून घ्या आणि कमवत नाही झाले पाहिजे. नाही ठीक आहे. सगळे जिम्मेदार व्यक्ती जिम्मेदार अधिकारी आहेत आणि राहिलेले प्रश्न मग तुमच्याकडे जो भरपूर बचत गटाबद्दलही नाही आहे, उद्योगधंदे, पर्यावरण, प्रदूषण भरपूर सारे विषय आहेत. तेव्हा पर्यटन तुम्हाला लेटर देऊन कळून त्याची माहिती घेऊन तुम्ही घ्या. चला सूचना करण्यात येत आहे. या ठिकाणी जी आढावा बैठक झालेली आहे हे आढावा बैठकीमध्ये आमचे सन्माननीय तहसीलदार, आमचे नगरपंचायत अधिकारी, रस्ता बनलेला होता आणि त्याच्यामध्ये पाणी जात होता. पाणी जात होता तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतनी नाली काढली कच्ची आणि त्या नालीला गावातल्या लोकांनी बुजवलं. तर आम्ही त्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली, पण त्याच्यावर त्यांच्या गुन्हा दाखल झाला नाही आणि तीच तक्रार आणि तहसीलदार मॅडमला सुद्धा दिला मोठा चौकशी करण्याकरिता. पण आजपर्यंत 1 महिना भेटून गेला तरी पण मोठा चौकशी झालेली नाही आणि तिथं पाणी पूर्ण दुसऱ्याच पाणी प्रमाण आहे. इतक्या पूर्ण कर्मचारी आणि म्हणजे राजकीय दबावामध्ये आहे हे म्हणण्यात काही हरकत नाही. पोलीस स्टेशन सुद्धा राजकीय दबावामध्ये आहे. इतके सतत कर्मचारी राजकीय दबावामध्ये तर कोणत्याच प्रकारचे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही किंवा न्याय मिळवून देत नाही. आम्ही तर आमची मागणी गावकऱ्यांची मागणी आम्ही पंचायत समितीला, पोलीस स्टेशनला किंवा तहसीलला करतो. पण त्याची आम्हाला न्याय देण्याची सुद्धा त्यांच्याकडे अपेक्षा नसते. कारण हे सर्व लोक दबावासाठी जगत आहेत. मुद्दा असा आहे की मला व्हिडिओ त्या ग्रामपंचायतने एखादं कुठलाही काम जर केलं असेल आणि गावातील एखादा कुठलाही व्यक्ती जर त्याच्यात हस्तक्षेप करून तुझं तोडलं किंवा काही घरगुती करतो या संदर्भामध्ये सुद्धा दाखल होतो. आणि म्हणून तुमच्याकडे जेव्हा तक्रार दिल्याच्यानंतर व्हिडिओ आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण जाऊन चौकशी करून जर खरा असेल तर तात्काळ तुम्ही त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे की आता लगेच प्रशासन या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणून तुम्ही स्वतःला इन्क्वायरी करून दाखल करण्याचा स्वतः पोलीस स्टेशनला द्या. पाणी काढलेलं जातो आणि त्या पाण्यामध्ये ठीक आहे. माझी विनंती अशी आहे सगळ्या लोकांना की आपल्या मूळ बैठकीला आता आपण सुरुवात करू. अरे हो मेंढे असा ना तुम्ही या उपस्थित या अधिकारी वर्ग या उपस्थित हुआ. मैडम जी आपसे आप लोगों ने गोरेगांव के अंदर बहुत बोले एक आधा क्लास का आढावा बैठक था. ये शासकीय आढावा बैठक होना चाहिए मगर हम लोग सारा इंतजाम हम ही लोग करते हैं. आप यहाँ आके बैठते फिर भी हम आपका बहुत धन्यवाद मानते हैं कि दोनों बार यही आढावा बैठक लिए.
विनंती करूंगा कि हमने जो अल्कोहल की जो